माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तारदाळमध्ये जावईवाडी ते खोब्रेमळा या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ। तारदाळ येथील जावईवाडी ते खोब्रेमळा या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। नूतन पंचायत समिती सदस्या प्रियंका खोब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती। खड्डे व धुळीमुळे ग्रामस्थ आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। अखेर या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणास सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या रस्त्यामुळे जावईवाडी खोब्रेमळा परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून शेतकरी व विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोब्रे, माजी पंचायत समिती सदस्या अंजना शिंदे, माजी सरपंच यशवंत वाणी, माजी भारत निर्माण सचिन पोवार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी चौगुले, राणी माने, चंद्रकांत तांबवे, नयन कांबळे, सूर्यकांत जाधव, सूरज कोळी, प्रवीण पाटील, नितीन खोचरे, वैभव पोवार, सुरेश पोवार, केजी पाटील, सुशांत शिंदे, रमेश नर्मदे, मल्याण पाटील, भीमराव बन्ने, रणजित पोवार, सूरज चौगुले, अशोक चौगुले, सतीश बन्ने, विकास बन्ने, सावंता माने, किरण साखळकर, उदय कोळी तसेच भाजप पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी